नमस्कार. बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष कार्यक्रमामध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण केतू ग्रहाचं रत्न लसण्या याविषयी माहिती जाणून घेत होतो. याही भागामध्ये ती माहिती आपण पुढे घेणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार लसण्या हे रत्न कुणी वापरायचं ते आपण पाहिलं होतं. आता आपण जाणून घेऊया की अंकशास्त्रानुसार लसण्या हे रत्न कुणी वापरायचं. अंकशास्त्रानुसार लसण्या वापरताना ज्यांच्या नावाची स्पेलिंग किंवा मूलांक 7 आहे त्यांनी हा रत्न वापरू शकतात केतूचा. अच्छा, ठीक आहे का? म्हणजे अंकशास्त्रानुसार केतूला नेपच्यून मध्ये मोडलं जातं. नेपच्यून ग्रह बरोबर त्याचा कार्य आहे. तर 7 नंबरचे जितके काही लोक आहेत ज्यांना 7 नंबर अट्रॅक्ट करतो, ज्यांनी 7 नंबर फॉलो करतात, जे सत्ता बोलतात की नाही 7, काही लोकांना खूप आवड असते 007 777 असे, मग त्यांनी हा रत्न वापरू शकतात. अच्छा. मिनिमम 7 कॅरेटचा, 7 7.25 चालतो, 7.25 हा इथपर्यंत वापरू शकतं का? म्हणजे आपण 7 नंबरला फॉलो करायला लागले तर 7 कॅरेट असावं. 7 कॅरेटच्या वर वापरू शकतात ते. त्याचप्रमाणे ज्यांच्या अंकशास्त्रानुसार पूर्ण नावाची बेरीज किंवा त्यांचा डेस्टिनी नंबर 7 निघतं, त्यांनीही हा रत्न वापरू शकतात. किंवा पूर्ण ह्याच्यामध्ये जर तुम्ही 7 नंबर असेल तर ऑटोमॅटिकली आम्ही जेव्हा अंकशास्त्राचा विचार करतो तर ते नेपच्यून ग्रहाचाच येतो नंबर, आणि तिथं येतं की त्याचीच आराधना करावी, त्याचा जप करावं. अच्छा. न्यूमरॉलॉजी फक्त नंबर्सवर काम करते. तुम्ही काय नंबर फॉलो करताय. जर तुम्ही 1 नंबर फॉलो करताय, 1 नंबर तुमचे सगळ्या तुम्ही नेमचे स्पेलिंगमध्ये एकच नंबर आणले, ऑल तुमच्या साईनमध्ये 1 नंबर आणले, तुमच्या नावाची बेरीज किंवा जन्मांकाची पूर्ण बेरीज ही एक आहे, तसं ते कार्य करतो. मग त्यांनी माणिक वापरावं असं. हे आपल्यावर आहे की आपण हे चेंज करू शकतोय. अच्छा. पण मूल अंक चेंज करू शकत नाही. फर्स्ट मूल अंकाला आपण कधीच नाही, मग त्या मूल अंकाचा विचार करून आता मूल अंक 7 आहे आणि पूर्ण जन्मतारीखची डेट ती 8 किंवा 9 किंवा 10 आहे, ह्याला आपण चेंज करतो का? नाही. तर आपल्याला ऑटोमॅटिकली आपले नेम मध्ये चेंज करावं लागतं. एक आपल्याकडे पर्याय का असतो नाही, मग त्या स्पेलिंग मध्ये थोडाफार बदल थोडासा विचार ते करावं. नाही तर मी बोलले आणि रत्न वापरलं असं नाही. तुम्ही ते योग्य न्यूमरॉलॉजिस्ट कडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन मग वापरावा. काही वेळेस फक्त नंबर बघून रत्न वापरले त्याचे चुकीचे परिणाम होतात का? म्हणजे तुमचे नावाचे स्पेलिंग आणि तुमचे पूर्ण जन्म डेट ऑफ बर्थचे स्पेलिंग म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये फरक असतो खूप, आणि ते अपोजिट मध्ये येतो. बरोबर. तेव्हा त्याचा परिणाम उलट होऊ शकतो. अच्छा. मग असं कोणता अंक आहे की त्या अंकाला हे लसण्या रत्न अजिबातच चालणार नाही? आता तुम्ही बघितलं राहूचा आहे ना 4 नंबर. 4 नंबर इतका स्ट्रॉंग असतो की त्यांनी आपला गोमेद वापरावं किंवा दुसरं कुठलाही पर्याय रत्न जे त्याला सूट करेल, जे त्याच्या डेस्टिनीमध्ये येतो. त्यांनी उगाचच केत का? म्हणजे सेम कार्य होतात. मग ते दोघे अपोजिट आमने सामने असले की तुम्हाला फायदा होत नाही, नुकसान नाही होणार पण फायदा काहीच होणार त्याच्यासाठी. हा, काही वेळेस आम्ही फक्त ज्योतिषशास्त्रानुसार सांगतो की राहू आणि केतू दोन्ही रत्न एकत्र वापरा, पण न्यूमरॉलॉजी मध्ये असं नाहीये. नंबर फॉलो करताना आम्ही काय म्हणतो की तुम्ही एक वापरताय त्याच्यातनं तुम्हाला ते फायदा मिळणार आहे, तर ऑटोमॅटिकली दुसरा असं वापरा की तुम्हाला सॉफ्ट ठेवल. राहू तुम्हाला कठोर निर्णय करवणार, तुम्हाला सॉफ्टनेस साठी काही दुसरा, म्हणजे तुमच्या मध्ये चुकीचे अहंकार निर्माण होऊन ह्याच्यासाठी. मग ज्योतिषशास्त्रानुसार आणि अंकशास्त्रानुसार दोन्हीचे रीडिंग वेगवेगळे येऊ शकतात ना? हो. फॉलो करणारे कसं करतात, ज्याच्यावर विश्वास आपला आहे त्याच्यावर. आता काय झाले की हल्ली ज्या गोष्टी या लागलेत, म्हणजे जसे व्हायरल व्हायला लागलेत टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, की लोकांना नंबर्सवर
असं वाटतं की हे नंबर असं केले की त्याच्यामुळे आपल्याला जास्त फायदा होतो, तरी ही लोक नंबर फॉलो करतात. आणि काही वेळेस जे जुनी लोक आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार जातात. ठीक आहे, वेगवेगळे सगळ्यांचे आता माइंडसेट, जनरेशन गॅप इतकं वेगळं झाले की लोकांना जसं आवडतं की त्यांना इझी वाटतं. माझं 1 नंबर आहे तर मी 1 नंबरचं आहे तर मला हे पाहिजे. म्हणजे मुळात आपला विश्वास कशावर आहे त्याच्यावर आहे. तर ते करताना तुम्ही प्रॉपरली करा की ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नाहीतर काही वेळेस असं असतं की हे सगळं खोटंच आहे. का खोटं आहे की तुम्ही प्रॉपरली करत नाहीये. त्याचं प्रॉपर ज्ञान घ्या, प्रॉपर सल्ला घ्या, मग तुम्ही यूज करा. तुम्हाला आवश्यक त्याचे बेनिफिट होणारच होणार, त्याच्यात काहीच वाद नाहीये. त्याचप्रमाणे न्यूमरॉलॉजीचा जेव्हा विचार करताय तर ऑल रीडिंग व्यवस्थित घ्या. त्याचे कलर फॉलो करा, त्याचा मंत्र फॉलो करा, ते स्टोन घ्या. त्याचप्रमाणे आम्ही त्याला काय सांगतो की तुला 7 नंबर आवडतो, तुझं नाव तुम्ही बदलून घेतले तर तुमच्या नावाचं तुम्ही सिग्नेचर उठल्याबरोबर करा. ज्या मंत्राला तुम्ही बोलते, आता हे 7 नंबरचा आहे तर 34 टाइम्स ह्या मंत्र जप करायचा. हा तिथेही 7 नंबर आपण 3 आणि 4 असं मी सांगते की तेव्हा पण तुम्ही करा. ज्यांचा मूल अंक 7, 16 आणि 25 हे नंबर्सवाले अवश्य हे रत्न वापरू शकतात न्यूमरॉलॉजी प्रमाणे. आता हस्तरेखा शास्त्रानुसार लसण्या हे रत्न कुणी वापरावं? हस्तरेखामध्ये सर्वात पहिला म्हणजे केतू ग्रह, केतूची छाया कुठे पडते, मस्तक रेषा आणि जीवन रेषाच्या मध्ये जी भाग्य रेषा असते त्याच्या जवळपास केतू ग्रहाचा स्थान आहे. अच्छा, ठीक आहे. हे सर्वात पहिला लक्षात घ्यायचं जेव्हा आपण कुणाचाही म्हणजे बघतोय, हस्तरेखाचा अभ्यास करत असतो, त्यावेळेस ह्या स्थानामध्ये काही बिघाड आहे का, काळ्या कलरचे स्पॉट आलेत काय, काळा धब्बा दिसतो का, तो अंधकार म्हणजे तो हस्तरेखामध्ये हातामध्ये तोच भाग फक्त आपल्याला काही वेगळं दिसतं का, त्यावेळीस लसण्या वापरावा. ओळखून जावावं की आपल्याला केतूचा त्रास सुरुवात झालेली आहे. अच्छा. काही लोकांना विनाकारण जे बोलतोय आपण ते जागा घट्ट होते आणि तिथं एक प्रकारची फोड यायला चालू होते. तेव्हाही हा रत्न वापरावा. ज्यांना त्या ह्याच्यामध्ये उगच आडवे रेषा किंवा उभे आणि त्याला कट केलेले रेषा किंवा त्रिकोण भाग तयार झालेला आहे, त्यांनीही लसण्या वापरू शकतात. तुमच्या भाग्यरेषामध्ये लसण्या ग्रहाचे काही चिन्ह किंवा काही तीळ आलेला आहे, ब्लॅक स्पॉट, तर ते खूप वाईट मानलं गेलंय हाताच्या मध्ये, तर त्याच्यासाठीही तुम्ही लसण्या वापरा. अच्छा. आणि तो तुम्ही सांगितलं तसंच की गुरुचं बोट सोडून इतर बोटांमध्ये आपण वापरू शकतोय. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा हस्तरेखाचा अभ्यास करतो, काही लेडीजना काही वेळेस गुप्तरोग किंवा आजार पण सतत आजच्यात आणि ते लाजून बोलत नाहीये, त्यावेळेस त्यांच्या हस्तरेखा बघताना तेव्हा डावा हात जेव्हा आपण बघतोय लेडीजचा, तेव्हा त्या भागामध्ये तुम्ही जर बघितला तर ते दिसतं आपल्याला की तिथं कट झालेले आहेत लाईन, आणि ते आजार पण दर्शवत असतात की इथं काहीतरी यांना त्रास होणार आहे, मोठा आजार पण येणार आहे. त्यावेळीस त्यांना सल्ला द्या की डॉक्टरांकडे पण दाखवा आणि हा रत्न पण वापरा. त्याच्यातनं ते लवकरात लवकर मुक्त होतात. काही चर्मरोग असतात, स्किन डिसीज, त्याच्यासाठी हा रत्न खूप छान आहे. आणि लहान मुलं जे बोलू शकत नाही, जे खेळण्यामध्ये, त्यांनाही कधी कधी आजारासाठी ह्याच्यासाठी आम्ही लसण्या रत्न वापरायचं. म्हणजे जे कुपोषित वाढतात, ज्यांच्या डोळ्यामध्ये चमक दिसत नाही, तुम्ही किती पण आणि उगच रडायचं आणि त्यांची दात किडलेली असतात, म्हणजे अंगामध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण होणे किंवा डोळ्यांमधनं सतत पाणी येणे आणि चेहऱ्याचा रंग पिवळसट दाखवणे, ह्यावेळीस केतू ग्रह जर अशक्त किंवा वाईट परिणाम देत असेल
तरीही होऊ शकतो. त्यावेळेस त्या बाळाला 1 कॅरेटचा लसण्या जर गळ्यात दोऱ्यामध्ये पेंडंट करून घातलं तरीही खूप फायदा होतो. त्यावेळेस त्याचा चेहरा शास्त्रावरनं आपण ते ठरवायचं की चेहरा बघून, अंगाची काठी बघून की ह्याला हा त्रास आहे का. म्हणजे छोट्या बाळाला आपण हस्तरेखा बघू शकत नाही, तेव्हा त्याचा ते शास्त्रावरनं आपण त्याला सल्ला देऊ शकतो की तो वापरू शकतो का नाही. अच्छा, म्हणजे मोस्टली आपल्या जीवनामध्ये जर आजारपण दर्शवणारं काम हे केतू ग्रह करत असतो. अच्छा, मग काय म्हटले की ह्याला फक्त ह्याचं धड आहे, ह्याला माहीत नाहीये कुठे जायचे, कुठलाच मार्ग माहीत नाहीये. तर ह्याला दुसऱ्या ग्रहांच्या सोबतीनं आपल्याला केतूला जाणून घ्यायचंय की आपल्याला काय करायचंय आणि कुठला मार्ग दाखवून ह्याचा उपयोग आपल्याला करून घ्यायचा, ज्याच्यामुळे आपलं भविष्य उज्ज्वल होईल. जर आपण पण त्याच्याप्रमाणे वाहत गेलो की आपल्याला ह्याच्यामुळे खूप त्रास पण होऊ शकतो. तरी त्यातल्या त्यात असा कोणता ग्रह आहे की त्याच्याबरोबर जर केतू असेल तर तो शुभ फळ देतो? हा, केतू जर तुम्हाला मी सांगितले ना, केतू जर आपला काही वेळेस पंचमी स्थानी आहे आणि त्याच्याबरोबर बुध आहे, बुध जे असेल तर तो खूप शुभ फळ देतो. त्याचबरोबर शुक्र असेल तरही तो छान फळ देतो. समजा तुमच्या 9व्या घरामध्ये शुक्र आहे आणि त्याच्याबरोबर केतू आहे तरही तो छान फळ देतो. मग आपण हिऱ्याबरोबर ही लसण्या वापरू शकतो. अच्छा, ठीक आहे. लसण्या आपल्याला कार्य व्यवस्थित करण्यासाठी आणि शुक्र लक्झरियससाठी, बुद्ध माइंडला व्यवस्थित पुढे जाण्यासाठी, अभ्यासासाठी, मार्ग दाखवण्यासाठी आणि ह्याच्यामुळे आपण निर्भयतानं विना घाबरता पुढे जाऊ शकतो. अच्छा, म्हणजे पाचू आणि हिऱ्याबरोबर हा वापरू शकताय तुम्ही. काही वेळेस पुष्कराज बरोबरही वापरू शकतात. आवश्यकता आहे की फक्त ह्याचा स्थान कुठे, हे कुठे बसते किंवा हस्तरेखामध्ये ह्याचे उंचवटे फुगीर भाग आहे का. हा जर केतू तुमचा हातामध्ये क्लीन आहे, तुमचे हाताचे जे आहे मस्तक रेषा आणि जीवन रेषेच्या मध्ये जे भाग्य रेषा आहे त्याच्यावर हे काही त्याचे दाग नाही आहे, चिन्ह नाही आहे, तर समजावा की ह्या व्यक्तीला केतूचा त्रास नाही आहे, ह्याचा केतू व्यवस्थित कार्य करत आहे, तो शांत आहे. अच्छा, आयुर्वेदामध्ये याचा काही वापर करतो का? हा, जे पहिले कुणी होते बुद्धिवर्धकसाठी ह्याचे भस्म करून, ते भस्म जारीचा एक बी असतो ना, ज्वारी आपली जी आहे, झुंजळ शाळू म्हणतोय, त्याच्या बी प्रमाणे त्याचं चाटण करायचे किंवा दुधात मिक्स करून ते पोटात द्यायचे. आणि ज्यांना पोटाचे आतले जे गुप्त रोग आहेत त्याच्यासाठी याचा भस्म करून उपयोग करायचे. अच्छा, आता मी एकच म्हणेन की त्याचा कुणी करू नये का, म्हणजे ते माहीत नाही आहे. बरोबर, ते शास्त्राप्रमाणे जे पहिलेचे आहेत अजून पण त्याचा औषधामध्ये, आयुर्वेदामध्ये वापर होत आहे, ते तुम्हाला देत राहील. तुम्ही स्वतःहून ह्याचे काही प्रयोग करू नये का. म्हणजे आता पॉलिश करताना रत्नांमध्ये जे रत्नांची कटिंग असते त्याच्यामध्ये काही द्रव्य वापरले जातात ज्याच्यामुळे पॉयझनिंगची शक्यता असू शकते. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे ह्याची जर तुम्ही कटिंग बघितला तर हे फक्त कभूषण मध्ये कट येतात, ह्याला पहिलू पाडता येत नाही ह्या रत्नाला. का हा रत्न इतका हार्ड, 8.5% हार्ड असतो, जे माणिक नंतर दुसरा नंबरवर आहे हार्डेस्ट मध्ये. तर ह्या रत्नाला फक्त असं घासून शेप देतो. जर म्हटलं की बॉडीला टचच व्हायला पाहिजे, काही लोकांचा असं असतो की येतात बॉडीला मॅडम टच होत नाही, नाही, हा फ्लॅट असतो. खालनं ह्याचा जे फ्लॅट असतो त्याच्यामुळे हे ओपन ठेवायचं अंगठीमध्ये आणि धारण करायचं. अच्छा, हा रत्न धारण करताना बुधवार किंवा शुक्रवारी हा रत्न धारण करू शकताय. नक्षत्राप्रमाणे धारण करायचं असेल, केतूच्या नक्षत्राला बघायचं, मग हा अश्विनी मूळ नक्षत्र, ह्या नक्षत्रावर धारण करायचं, त्या दिवशी ह्याचा नक्षत्र आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळी 5 ते 7
किंवा 8च्या दरम्यान धारण करायचे. शक्यतो जमलंच तर 7 वाजता धारण केलेला कधीही बरं. अच्छा, म्हणजे तो छायाग्रह असल्यामुळं आपण त्याची टायमिंग मध्ये फरक. नंबर याच्या टायमिंग अनुसार नाही, किंवा संध्याकाळच्याच वेळी धारण करायचं म्हणजे तो छायाग्रह आहे म्हणून संध्याकाळच्या वेळेस हे रत्न सकाळच्या वेळेस खूप कमी लोकांना मी बोलते की सकाळच्या वेळेस घाला. का की त्यांना असले काही कार्य असतात, इमर्जन्सी असते, तेव्हा त्यावेळेस जे नक्षत्र असतो त्याप्रमाणे सांगते. किंवा शक्यतो असेल तर संध्याकाळी धारण केलेला बरं, बुधवार किंवा शुक्रवार. हां, 108 वेळ किंवा 34 वेळ ह्याचा मंत्र जप करून हा रत्न धारण करायचा. म्हणजे काय मंत्र असतो? ओम केम केतवे नमा, म्हणजे केतूचा मंत्र ह्याचा जप करायचं. ह्या रत्नाला देवघरात ठेवायचं नाही. एका स्वच्छ ताटामध्ये, स्वच्छ प्लेटमध्ये तुम्ही स्वच्छ जल घ्या किंवा पंचामृत घ्या. याच्यानं त्याचा अभिषेक करा आणि 108 वेळ मंत्र जप करा. पूर्वेकडे तोंड करून अगरबत्ती तेन लावली तर चालेल आणि शांतपणे धारण करा. देवघरात त्याची पूजा करायची नाही. हां, काही वेळेस हे पापग्रहांमध्ये मोडले जातात. त्याच्यामुळे हा शास्त्र आहे की नवग्रहाची पूजा करताना जसं आपण मांडतो तेव्हा चालतं का आपल्याबरोबर 9 ग्रह पण आहेत, पण एकट्या ग्रहाचं राहू असू दे किंवा केतू असू दे त्याची आपण पूजा करत नाही. ठीक आहे. साधारण ह्या रत्नाचा आपल्यावर इफेक्ट व्हायला किती दिवस जातात? कमीत कमी 11 दिवस. 40 दिवसाचा आपलं विधी पूर्ण होते. पण जेव्हा रत्न आपण धारण करतो, धारण केल्यावर 11 दिवसाच्या आत आपल्याला लक्षात यायला लागतं की आपल्या मनावर किंवा बुद्धीवर किंवा आपल्या थोडा वागण्यावर ह्याचा काय परिणाम व्हायला लागले. ज्या उद्देशासाठी आपण हा रत्न वापरतो तो रत्नाचा आपल्यावर काय इफेक्ट व्हायला लागले, ते उद्देश आपल्याला पूर्ण व्हायला लागले का, त्याच्यात आपल्याला मदत होतीये काय, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकताय. म्हणजे ते तुम्हाला त्याची लक्षणे लक्षात यायला चालू होतात. हां, चुकीच्या गोष्टीसाठी कधीही रत्न वापरू नये. की तुम्ही एखादा वेळेस असं वाटतं की मला हेच करायचंय काम आणि हे मला ह्याच्या रत्नामुळे हे इच्छा माझी पूर्तीच होणार, तर नाही. कर्म आणि आपले जे स्ट्रगल आपली जी असते ना की तुम्ही किती कष्ट करताय, रत्न तुम्हाला एक लक फॅक्टर म्हणून काम करतात. जेव्हा ग्रहांची आपल्याला साथ हवी असते, आपण खूप कष्ट करायला लागले, 99 आपण हार्डवर्क इतकं करतोय तरी सुद्धा लास्ट माईलवर आपली कार्य होतच नाहीये. म्हणजे कुठे ना कुठे अडचणी निर्माण व्हायला लागले. आणि का असं होतो? अचानक पैसा पण येतो, पैसा येतो, पण ते पैसा कुठे ना कुठे असल्या मार्गाने खर्च होतो की आपल्याला तेव्हा लक्षात येत नाही की असं का व्हायला लागलंय. तेव्हा तुमचे ग्रहांमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे, तिच्यासाठी आपण रत्न वापरतो. अच्छा, म्हणजे कोणतंही कार्य पूर्ण करण्यासाठी कष्टाला पर्याय नाहीये. फक्त आपल्याला एक ग्रहांची साथ मिळावी, त्यांचे चांगले फळं आपल्याला मिळावीत म्हणून आपण ही रत्न वापरू शकतो. कष्टाला पर्याय नाही या नोटवर हा एपिसोड आपण इथंच थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.